कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळमधील सभासद संस्थांच्या नोंदणीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत विभागीय उपनिबंधक पुणे विभाग यांनी एक विशेष चौकशी समिती गठीत केली। या संदर्भात गोकुळ चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ही समिती म्हणजे निव्वळ एक नियमित प्रशासकीय पडताळणी प्रक्रिया असल्याचं त्यांनी म्हटलंय। नवीद मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं की नेमण्यात आलेली ही समिती पूर्णपणे प्रशासकीय प्रक्रियेचा एक भाग आहे। या समितीचा उद्देश संस्थांची नोंदणी, सभासद प्रक्रिया व त्यांच्या कामकाजाबाबत वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणे आणि लागू असलेल्या नियमानुसार पडताळणी करणे हा आहे। या प्रक्रियेला कोणत्याही प्रकारची आरोपात्मक किंवा चौकशी असे स्वरूप देणं योग्य नाही, असंही त्यांनी नमूद केलं। तसेच काही ठिकाणी या प्रक्रियेबाबत चुकीचा अर्थ लावून गोकुळ दूध संघाबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितले। प्रत्यक्षात ही नियमित माहिती संकलन व प्रशासकीय पडताळणी प्रक्रिया आहे। गोकुळ दूध संघाचे कामकाज हे नेहमीच शासन नियम व कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत राहून पार पडलेलं आहे। त्यामुळे या प्रक्रियेबाबत कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। चौकशी समितीला गोकुळ मार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे नावीद मुश्रीफ यांनी सांगितले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर